ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड मधील ओबीसी बांधवांशी संवाद साधला। माध्यमांशी बोलताना हाकेंनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली। जरांगे 288 मतदार पाडू असं म्हणत असतील तर सुरुवात गेवराईतून पासून होईल असे हाके म्हणाले। हाकेंनी अप्रत्यक्षपणे गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर निशाणा साधला। आमचे हक्काने अधिकार याचं संरक्षण करण्यासाठी जर इथले लोकप्रतिनिधी नालायक ठरत असतील तर आम्ही लायक उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न निश्चित करतो। मात्र नेमके कुठल्या कशा पद्धतीने असेल, स्वतंत्र उभा करणार का पक्षाच्या माध्यमातून करणार, नेमकी काय आम्ही वेळ आल्यानंतर तो निर्णय घेऊच। पण जरांगे पाटील 288 उमेदवार पराभूत करण्याची भाषा करत असतील तर त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। दिल से मन से अजून काही म्हणा, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, पाठिंबा आहे। कारण आमच्या गेवराईपासून त्याची सुरुवात झाली। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोण रसद पुरवते? तुम्ही जे म्हटलात रसद पुरवली जाते, आंदोलन मोठं केलं जाते। महाराष्ट्रातल्या जनतेत चर्चा आहे आणि तुम्हाला याचं उत्तर एकदम परफेक्ट माहिती आहे, त्यामुळं जाहीर सांगायची आवश्यकता नाही। परत तुम्ही म्हणाल की तुम्ही पण राजकीय आरोप करताय। पंडित आणि पवारांच्या विरोधामध्ये आता तुम्ही उमेदवाराच्या बाबतीत देखील घोषणा केली की आपलं ओबीसीचं सामान्य वर्ग असलं पाहिजे। विधानसभा निवडणुकीमध्ये गेवराईच्या अनुषंगाने कशी तयारी करताना एकूण महाराष्ट्रात असेल? हे बघा, गेवराईच्या इतिहासामध्ये एकही ओबीसीचा प्रतिनिधी झाला नाही। या गेवराईमध्ये जनसंख्या नक्की कुणाची? आमच्या तांड्यावरचा, आमच्या पाड्यावरचा, आमच्या धनगराच्या वस्तीवरचा, आमच्या ओबीसी मधला, ओबीसीच्या हक्काची भाषा बोलणारा आमचा एखादा कोवळा चुनचुनीत पोरगा जरी असेल तरी तो या कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे। कारण आम्हाला हे गृहीत धरणार नाहीत। यांनी आमच्या आंदोलनाला किती वेळा पाठिंबा दिला? कधी एखादं लिखित पत्रक आमच्या नवनाथाबा वाघमारे यांनी आम्ही आंदोलनाला 10 दिवस बसलो। कुठे गेले होते गेवराईचे आमदार? कुठे गेले होते? भावी आमदार म्हणून निवडून येणार आहेत। निवडणूक आल्यानंतर आम्ही तुम्हाला दिसतो, निवडणूक आल्यानंतर आमच्या तांड्याची वस्ती दिसते, निवडणूक आल्यानंतर धनगराची वाडी दिसते। अजिबात चालणार नाही। इथून पुढे ओबीसी आमचा लोकप्रतिनिधी ठरवेल।